वायरमॅन सेकंड इयर निम्मी आधारित प्रश्न. त्याच्यापैकी वायरमॅन सेकंड इयर मॉड्यूल क्रमांक 6 अंडरग्राउंड केबल. प्रश्न क्रमांक 25. पॅनल बोर्डमध्ये केबलचे टोक संपल्यानंतर कोणते वापरले जाते? जो पॅनल बोर्ड असते तेव्हा आपण थिंबल वापरला जातो. त्यावेळेस ऑप्शन करेक्ट बी इज अ करेक्ट आन्सर. आहे. कोणत्या पद्धतीचं नाव काय? ह्या पद्धतीचं नाव आहे डक्स इन लेग इंटू डक्स. याची फुल फॉर्म काय? तर याची फुल फॉर्म आहे क्रॉस लिंक पॉलीथॉन. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. अंडरग्राउंड केबलमध्ये ग्राउंड आणि शॉर्ट सर्किटचे दोष शोधण्यासाठी कोणती टेस्ट वापरली जाते? तेव्हा लूप पद्धती वापरली जाते. लूप पद्धतीचा वापर केला जातो. ऑप्शन सी इज द करेक्ट. इन्सुलेशन पद्धतीनुसार अंडरग्राउंड केबलचे वर्गीकरण केले जाते. XLPV केबल अशा पद्धतीने अंडरग्राउंड केबलचे वर्गीकरण केले जाते इन्सुलेशनचे. 66 kV पेक्षा जास्त व्होल्टेजसाठी केबलचा कोणता वापरला जातो? तेव्हा त्याच्यामध्ये 66 साठी प्रेशर केबल हा 66 kV साठी वापरला जातो. अंडरग्राउंड केबलमधील जॉईंट तयार करण्यासाठी गरम ओतण्यासाठी माउंट म्हणून कोणते इन्सुलेटर वापरले जाते? कंपाऊंड जो असते अंडरग्राउंड केबलमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कोणता केबल वापरतो? बिटुमिनस कंपाऊंड वापरला जातो. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. प्रेशर केबलचे प्रकार काय? तर यात प्रेशर केबलचे प्रकार विचारलाय. तर यात प्रेशर केबलच्या प्रकारापैकी ऑइल फील्ड अँड गॅस प्रेस केबल. प्रेशर केबलवरून लक्षात ठेवायचा प्रेशरवर ना. ऑप्शन ए इज द प्रेशर. हा सोपी आहे. हा टी आकाराचा असल्यामुळे टी जॉईंट आहे. अंडरग्राउंड केबलच्या बाहेरील आवरणाला काय म्हणतात? तर अंडरग्राउंड केबलच्या सर्वात बाहेर त्याला सर्व्हिस असे म्हणतात. ऑप्शन सी इज द करेक्ट. केबल टाकण्यासाठी कोणती पद्धती गर्दीच्या भागावर उपयोग असतो? जेव्हा कोणत्याही भागात गर्दी असते तेव्हा त्यात आपण थेट जमिनीत वापरला जातो. म्हणजे डक पाईप पद्धतीचा वापर केला जातो. ऑप्शन ए इज करेक्ट. डक हा गर्दीमध्ये वापरला जातो. अंडरग्राउंड केबल सर्व्हिस लेयरचा जो सर्वात बाहेरच्या लेअर म्हणजे सर्व्हिस लेअर त्याचा वापर का असतो? तर त्याचा वापर असतो हा वातावरण आर्मेचरच्या संरक्षणाचा असतो. कारण की हा सर्व्हिसिंग असतो त्याच्या खालती आर्मेचर असतो. तो तर वातावरणापासून आर्मेचरचे संरक्षण करणे हा असतो. अंडरग्राउंड केबलमध्ये आर्मेरिंगचे कार्य काय? तर याचा पहिले विचारला होता सर्व्हिसिंग. नंतर आता आर्मेचरचे काय? प्रोटेक्ट द मेटॅलिक धातूच्या संरक्षणासाठी. नाही, केबलच्या यांत्रिक हानी पासून म्हणजे अंडरग्राउंड केबलच्या आर्मेरिंगचे काय? केबलचे जे यांत्रिक हानीपासून संरक्षण केले जाते. सुपर टेन्शन केबलचे व्होल्टेज काय? ऑप्शन सी 22 kV आणि 33 kV हा सुपर टेन्शनचा असतो.
अंडरग्राउंड केबलच्या आर्मेरिंग साठी कोणता पदार्थ वापरला जातो? गॅल्व्हनाइज्ड स्टील, गॅल्व्हनॉइल स्टील हा अंडरग्राउंडचा असते. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. अंडरग्राउंड केबलमध्ये बेडिंगचा काय वापरला जातो? तर ब्रेडिंगसाठी का वापरला जातो? ऑप्शन सी मेटॅलिक, तो जो मेटॅलिक धातू आहे त्याच्या क्षरण म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी हा आपण बॉन्डिंगचा वापर केला जातो, बेडिंगचा वापर केला जातो. सॉरी, बेडिंगचा वापर हा अंडरग्राउंड केबलच्या यासाठी. हा जो आहे सर्वात आउटरचा भाग हा सर्व्हिसिंग, हा आहे आर्मेचर, हा आहे कंडक्टर आणि हा आहे ब्युटी. ऑप्शन सी सर्व्हिसिंग. केबल अंडरग्राउंड केबलमध्ये मेटॅलिक सीटचे कोणता पदार्थ असतो? मेटॅलिक सीटमध्ये लीड असते. मेटॅलिक सीट पासून मेटॅलिक सीट आणि लीड, कारण की याला लीड सुद्धा म्हणले जातो, दुसरे नाव. ऑप्शन डी इज अ करेक्ट. अंडरग्राउंड केबलच्या ओव्हरहेड लाईनमध्ये स्विच केलेल्या एअर ब्रेकला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉक्सचे नाव काय? त्यासाठी ट्रिप, ऑप्शन सी इज अ करेक्ट, ट्रिप फर्केटिंग बॉक्स म्हणला जातो. सस्ता क्रॉसिंगसाठी अंडरग्राउंड केबल टाकण्यासाठी खोली किती असते? त्यासाठी अंडरग्राउंड केबलसाठी ही खोली असते 100 मीटर असते. हे 1 मीटर असते. अंडरग्राउंड केबलमध्ये कंडक्टर म्हणून कोणत्या धातूचा वापरला जातो? सामान्य आहे ॲल्युमिनियम हा नेहमी कंडक्टर म्हणून वापरला जातो. ऑप्शन बी इज करेक्ट. 33 केव्ही व 11 ते केव्ही त्याच्या म्हणजे 66 केव्ही सुपरवाला, हा आहे ऑप्शन बी. 33 केव्ही आणि जे 3.3 केव्ही आणि 11 केव्ही रेटिंग अंडरग्राउंड केबलची किती खोल असते? तर ते 0.90 मीटर अंतरावर असतं. जनरेटर स्टेशनमध्ये कोणती टेबल टाकण्याची पद्धत वापरली जातो? थेट जमिनीतून, हवेमध्ये, सॉरी, जनरेटर स्टेशन जो असतो त्याच्यामध्ये आपण हवेत असते. 3.5 वे कोअर मध्ये किती कोअर असतात? 4 कोअर. ऑप्शन बी इज अ करेक्ट. 22 केव्ही ते 66 केव्ही पर्यंत कोणत्या प्रकारचा केबल असतो? तेव्हा त्याचा केबल असतो हा स्क्रीन केबल असते. सुधारणा